ही पहा मी कारल्याची भाजी बनवली आहे. एकदम सोप्या पद्धतीनं 2-4 टोमॅटो घ्यायचे, धुवायचे, कारली धुवायची, लसूण, कोथिंबीर, जिरे, मोहरी टाकायची, कापलेला टोमॅटो टाकायचा आणि चांगला फ्राय करून घ्यायचा टोमॅटोला आंबटपणा असतो, त्यामुळे कारल्याची भाजी कडू नाही लागत. मी अशाच पद्धतीने करते. थोडीशी कोथिंबीर, परत हे आपले मसाले, त्यात मी तिखट टाकलं, गोडा मसाला टाकला, आपला गरम मसाला टाकला आणि फक्त फ्राय करून घेतलं. थोडंसं चांगलं तळू दिलं. तळल्यानंतर त्यात कारली टाकली. मी कारली उकडली वगैरे नाही, जास्त शिजवली नाही, साधी. त्याचा पौष्टिकपणा जातो. खूप शिजवल्यानंतर त्याची चवही जाते, त्यामुळे. आणि तुम्ही खूप ट्राय करून बघा, खूपच छान होते. थोडंसं शेंगाचं कूट टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं. नंतर पाणी थोडंसं कूट टाकून हलवून घ्यायचं व्यवस्थित. नंतर अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. वरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनटासाठी वाफवून घ्यायचं. परत उघडल्यानंतर ती वाफ गेल्यानंतर हळूहळू हलवायचं, म्हणजे कसं ते थोडंसं नरमपणा असलेलं जातो. आणि हे असं मस्त ताटात वाढून घ्यायचं, चपाती, डाळ, भात आणि आपली कारल्याची भाजी.